तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघूया 9th स्टेट बोर्ड मधला अल्जेब्रा मधला फर्स्ट चॅप्टर, दॅट इज सेट्स. तर सेट्स म्हणजे काय सर? तर सेट्स म्हणजे संच म्हणजे जसं की सेट ऑफ फ्लावर्स और सेट ऑफ स्टुडंट्स इन 9th क्लास having same properties. So sets are represented by a capital letters from A to Z. म्हणजे आपण सेट्स कशाने दर्शवतो? कॅपिटल लेटर्सनी. अँड त्या सेटचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते ऑब्जेक्ट्स आपण रिप्रेझेंट करतो फ्रॉम स्मॉल ए टू कॅपिटल झेड. ए टू स्मॉल झेड. सो सेट्स लिहिण्याच्या दोन पद्धती, मेथड्स ऑफ रिप्रेझेंटिंग सेट. त्यामध्ये दोन आहेत. एक आहे लिस्टिंग मेथड, आणि दुसरी आहे रूल मेथड. तर आता सर लिस्टिंग म्हणजे काय? लिस्टिंगला दुसरं नाव आहे रोस्टर मेथड आणि रूल मेथडला दुसरं नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. आपण वन बाय वन बघू. लिस्टिंग मेथड म्हणजे काय की ज्यामध्ये स्टार्ट्स विथ कॅपिटल ए, कर्ली ब्रॅकेट ओपन आणि दीज आर द ऑब्जेक्ट्स. तर ही झाली रिप्रेझेंटिंग लिस्टिंग मेथड. आणि रूल म्हणजे काय? समजा आपल्याला काय करायचंय, 1 2 3 4 5 6 पर्यंत नंबर लिहायचे बाय युजिंग रूल मेथड. तर ह्यासाठी आपला रूल लिहावा लागेल की x सच दॅट x बिलॉंग्स टू, हे सगळे एलिमेंट्स काय आहेत? नॅचरल नंबर्स आहेत. सो x बिलॉंग्स टू n where x belongs to n, where x is greater than 0 and less than 7. त्याला म्हणतो आपण रूल मेथड. रूल मेथड मध्ये काय? याचा रूल सांगतो आपण की x कसा आहे, x सच दॅट x बिलॉंग्स टू n, म्हणजे x का ऑब्जेक्ट्स काय आहेत? सगळे नॅचरल नंबर्स आहेत, पण कुठून आहेत? x इज ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा जास्त म्हणजे 1, आणि कुठपर्यंत आहेत? लेस दॅन 7 म्हणजे 6 पर्यंत. तर हे आहे रिप्रेझेंटिंग सेट्स. मग त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतंय? कन्व्हर्टिंग फ्रॉम लिस्टिंग मेथड टू रूल मेथड. त्यानंतर आपण बघू शकतो टाइप्स ऑफ सेट. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ सेट्स. टाइप्स ऑफ सेट मध्ये पहिला आहे सिंगल टोन सेट. सिंगल टोन म्हणजे काय? नावातच आहे की ज्या सेट मध्ये एकच एलिमेंट आहे त्याला काय म्हणायचं? सिंगल टोन सेट. सो सपोज a इक्वल्स टू 2, त्याला काय म्हणायचं? सिंगल टोन सेट, कारण ह्या सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे. दुसरा आहे एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय की ज्या सेट मध्ये एकही एलिमेंट नाही त्याला म्हणायचं एम्प्टी सेट, नावातच आहे. त्यानंतर फायनाइट सेट. तर फायनाइट सेट म्हणजे काय की ज्या सेट मधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो अशा सेटला काय म्हणायचं? फायनाइट सेट म्हणायचं. जसं की आता ह्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? 1 2 3 4 5 6 एलिमेंट्स आहेत, फायनाइट आहेत, की ह्यामध्ये आपण एलिमेंट मोजू शकतो. तर ह्याला काय म्हणायचं? फायनाइट सेट. आणि फोर्थ आहे इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट म्हणजे काय की ज्या सेट मधले एलिमेंट्स आपण मोजू शकत नाही. जसं की आता समजा 2 4 6 8 डॉट 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 डॉट, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट्स माहित नाहीत, तर अशा सेटला काय म्हणायचं? इनफायनाइट सेट म्हणायचं. सो दीज आर द टाइप्स ऑफ सेट. तर हे बेसिक मध्ये टाइप्स ऑफ सेट आहेत. त्यानंतर येतं इक्वल सेट. तर इक्वल सेट मध्ये काय असते सर? तर इक्वल सेट म्हणजे काय? समजा A एक सेट आहे
की ज्यामध्ये 2 3 4 5 आहे आणि बी एक सेट आहे त्यामध्ये पण एलिमेंट 2 3 4 5 आहे. जर दोन सेट मधले एलिमेंट्स जर इक्वल असतील सो वी कॅन से दॅट ए इक्वल टू बी, याला म्हणतो आपण इक्वल सेट. ज्या सेट मधले एलिमेंट्स सगळे सेम सेम असतात किंवा इक्वल असतात त्याला काय म्हणायचं, इक्वल सेट. त्यानंतर आपण बघूया ऑपरेशन्स परफॉर्म ऑन सेट. ऑपरेशन्स परफॉर्म ऑन सेट्स. तर सेट्स मध्ये आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे. तर फर्स्ट आहे युनियन, युनियन ऑफ टू सेट्स. तर युनियन ऑफ टू सेट म्हणजे काय, तर नाव त्याचं युनियन म्हणजे काय, समजा ए सेट दिलाय ए इक्वल्स टू 1 2 3 and b equals to b set equal to 4 5 6 7. तर a युनियन b म्हणजे काय असतं की a आणि b सेट मधले एलिमेंट्स दोन्ही मिळून लिहायचे. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7. त्याला काय म्हणतो आपण, a युनियन b. म्हणजे दोन सेट्स मधले एलिमेंट्स दोन्ही मिळून लिहायचे. युनियन म्हणजे सगळे मिळून, नाव त्याचा युनियन ऑफ टू सेट. त्यानंतर आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे काय सर, सांगतो. 1 2 3 4 5 6 हे ए सेट मध्ये एलिमेंट्स आहेत आणि बी मध्ये सपोज 2 6 8 9 10. तर ह्यामध्ये ए आणि बी सेट मध्ये कोणते एलिमेंट्स कॉमन आहेत, सो कॉमन एलिमेंट्स बिटवीन टू सेट्स. तर इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं 6 आहे, इथं 6 आहे. म्हणजे ए इंटरसेक्शन बी येईल 2 6. ह्याला म्हणतात इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. समजलं. तर ह्यानंतर आहे बेसिक मध्ये, तसं युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, सबसेट म्हणजे काय बघू आपण वन बाय वन. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय की त्या सेट मधला मोठा सेट की ज्यामध्ये सगळे एलिमेंट्स आपण लिहू शकतो, त्याला युनिव्हर्सल. जो मोठा आहे त्याला म्हणतात युनिव्हर्सल. तर सर्वात महत्वाचं आहे सबसेट म्हणजे काय असते सर. सबसेट म्हणजे काय, नाव त्याचं सबसेट म्हणजे त्याचा सेटचा सबसेट. म्हणजे समजा ए इक्वल्स टू 1 2 3 4 5 6 आणि बी मध्ये जर ए मधले एलिमेंट्स असतील समजा 2 3 4 असं जर असेल, सो वी कॅन सी दॅट बी इज अ सबसेट ऑफ ए. असं कसं लिहितात हे, बी इज म्हणजे बी मधले सगळे एलिमेंट्स 2 3 4 कुठे आहे, ए मध्ये आहेत. सो वी कॅन से दॅट बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे ऑल द एलिमेंट्स ऑफ बी इज इन सेट ए, then set B is called as subset of A. ह्याला म्हणतात सबसेट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर सेट्स मध्ये आणखीन इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे, दॅट इज कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्स. सपोज त्यासाठी काय लागते सर, युनिव्हर्सल सेट लागतो. काय लागतो, युनिव्हर्सल सेट. समजा युनिव्हर्सल सेट दिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा आहे युनिव्हर्सल सेट. आणि ए दिलाय 2 3 4 5 6 8 हा आहे ए सेट. तर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए म्हणजे काय, ए डॅश म्हणजेच ए मधले सगळे एलिमेंट सोडून यू मधले एलिमेंट लिहिणे म्हणजे त्या सेटचा कॉम्प्लिमेंट काढणे. जसे की आता 2 इथं आहे तर लिहायचं नाही, पण ए मधले सगळे एलिमेंट सोडून बाकीचे यू मध्ये लिहायचे. म्हणजे 1 लिहावं लागेल, 2 लिहायची गरज नाही कारण ते इथं आहे. 3 लिहायचं नाही, 4 लिहायचं नाही, 5 लिहायचं नाही, 6 लिहायचं नाही. काय लिहावं लागेल, 7 लिहावं लागेल, पुन्हा 8 लिहायचं नाही, 9 10. तर ह्याला म्हणतो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. समजलं. फार बेसिक आहे, इम्पॉर्टंट आहे आणि इझी पण आहे.
कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. त्यानंतर एखाद्या सेट मधला जर आपल्याला एलिमेंट जर मोजायचा असेल, समजा ए आहे, ए सेट आहे 1 2 3 4, तर n ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए 1 2 3 4. सो n ऑफ ए इक्वल टू 4. त्यामध्ये एक फॉर्म्युला आहे की n ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू, एक फॉर्म्युला आहे n ऑफ ए प्लस n ऑफ बी मायनस n ऑफ ए इंटरसेक्शन बी, और वाइस वर्सा. वाइस वर्सा म्हणजे ह्याच्या जागी हे येऊ शकतं. म्हणजे एखाद्यामध्ये जर आपला n ऑफ ए दिला असेल, n ऑफ बी दिला असेल आणि n ऑफ ए इंटरसेक्शन बी दिला असेल, तर आपल्याला n ऑफ ए युनियन बी काढता येतं. म्हणजे 4 पैकी 3 एलिमेंट्स आपल्याला दिले तर आपल्याला काढता येते. किंवा अल्टरनेट फॉर्म्युला कोणता आहे ह्याच्यासाठी, n ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू n ऑफ ए प्लस n ऑफ बी मायनस n ऑफ ए युनियन बी. असे दोन फॉर्म्युले आहेत जे की एक्झाम मध्ये विचारले जातात. म्हणजे जे वर्ड प्रॉब्लेम आहेत ह्याच्यामध्ये सेट्स मधले, ते वर्ड प्रॉब्लेम कशावर सॉल्व्ह होतात, ह्या दोन फॉर्म्युल्यावर. की त्यामध्ये युनियन दिलेलं असतं, इंटरसेक्शन काढा म्हणतात, किंवा सेट बी दिलेलं असतं, हे दिलेलं असतं, सेट ए काढा म्हणतात. सो इट्स ऑल अबाउट सेट. तर सेटचा आपण एक रिव्हिजन घेतलंय की ज्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी समजतील की सेट मध्ये काय काय आहे, मेथड्स ऑफ रिप्रेझेंटिंग सेट असेल, और टाइप्स ऑफ सेट्स असतील, किंवा ऑपरेशन परफॉर्म्स ऑन सेट असतील. अशा डिफरंट आपण घेतलेला आहे. तर असंच एवढं आलं तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होईल. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा चॅप्टर घेऊ.